नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील ममदापूर येथे एफडीएचे अधिकारी, पत्रकार आणि दलित संघटनेच्या नावाखाली काही महिला आणि पुरुषांनी एका घरात घुसून महिलेला खंडणी मागितल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या घटनेचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथून आलेल्या 3 महिला आणि 3 पुरुषांनी स्वतःला शासकीय अधिकारी व पत्रकार असल्याचे सांगत ममदापूर येथील एका घरात घुसून दमदाटी केली आणि 1 लाख रुपयांच्या कथित खंडणीची मागणी केली. घडलेली घटना वाऱ्यासारखी पसरताच कारवाईच्या भीतीने संबंधित पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनी जेव्हा थेट संबंधित वृत्तवाहिनीच्या संपादकांशी संपर्क साधला तेव्हा तोपर्यंत कार्ड वैध, तोपर्यंत प्रतिनिधी अधिकृत, नंतर नाही असा थेट आणि धक्कादायक खुलासा करत संपादकांनी दूरध्वनीवरूनच त्या कथित पत्रकाराची पोलखोल केली आहे. दरम्यान दुसरीकडे कथित खंडणीखोर टोळीने ज्या दलित संघटनेच्या नावाचा वापर केला होता त्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून आरोपी महिलांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या कृतीमुळे प्रामाणिक चळवळीची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी संबंधित जिल्हाध्यक्षांचे समर्थन फेटाळून लावत या टोळीचा तीव्र शब्दात निषेध केलाय. ममदापूर येथे घडलेल्या या घटनेत संबंधित कथित खंडणीखोर टोळी दोषी असल्याबाबत शिक्कामोर्तब करत ममदापूर येथे महिलेला मारहाण, खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे दलित चळवळ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे चळवळीतील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व दलित संघटनांनी एकमुखाने अशा खंडणीखोरांचा तीव्र निषेध केला. काही समाजकंटकांमुळे आणि तोतया लोकांमुळे संपूर्ण दलित चळवळ बदनाम होत आहे. या प्रकरणात संबंधित संघटनेने त्या महिलांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा सर्व दलित संघटना एकत्र येऊन या टोळीवर गुन्हे दाखल करतील असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह उपस्थित दलित नेत्यांनी दिलाय. श्रीरामपूर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर विभागातील दलित चळवळीतील नेत्यांनी या बैठकीला रिपाई आठवले गटचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमशक्तीचे संदीप मगर, भीमराज बागुल, सुनील शिरसाट, सौरभ, सुभाष त्रिभुवन, रामादेवी धिवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दलित चळवळ बदनाम होऊ देणार नाही असा ठाम निर्धार सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. आता या तोतया पत्रकारासह खंडणीखोर टोळीवर संबंधित संघटना, पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर. राहाता तालुक्यामध्ये जे 4 ते 5 दिवसापूर्वी जो अनुचित प्रकार घडला होता, त्या प्रकाराचं मुख्य कारण असं होतं की काही महिला ममदापूर गावामध्ये गेल्या होत्या आणि त्या गावामध्ये जाऊन काही मुस्लिम समाजाच्या कुटुंबावर त्यांनी मावा, गुटखा त्यांच्याकडे त्यांना सापडला आणि त्यांना त्या कारणाने त्यांनी त्रास दिला. दुसरा विषय असा आहे की त्याच्यानंतर तिथे काही भीमसैनिक गोळा झाले. 4-5 भीमसैनिक होते, ते इतर पक्षाचे होते आणि मग तो मुस्लिम समाज पण गोळा झाला. समाज गोळा झाल्यानंतर जे 4-5 भीमसैनिक होते, त्यांची जी संघटना होती, त्या लोकांना त्यांनी घेराव घातला आणि त्यांना ते त्यांच्या हातामध्ये काही दांडे होते, कोयते होते, कोरडे होते, ते 100% मारणार होते. कारण त्यांनी काय केलं, 2-3 महिलांनी त्या अतिशय चुकीचे प्रकारे वागल्या होत्या. त्यांनी त्या गुटख्याच्या नावाखाली त्यांच्याकडे पैसे मागितले त्यांनी. आणि नंतर मग मला ते फोन आला, निळे झेंडे पाहिल्यावर, गाडीवर RPI नाव पाहिलं, रिपब्लिक नाव पाहिलं, मला फोन आला असं आलं. मग मी काय त्यांना फोन करून सांगितलं तर झालेला प्रकार चुकीचा आहे, आता सोडून त्या विषयी आपण काय नंतर पाहू. आणि त्या बिचाराने माझं ऐकलं आणि त्यांनी संबंधित लोकांना फोन पण दिला. संबंधित लोकांना फोन दिल्यानंतर त्यांनी पण माझं ऐकलं आणि ते घरी नेऊन गेले. परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय, असा प्रकार होता कामा नये. त्या महिलांना, ज्या पक्षाचे आमचे नेते आहेत, ज्या महिला आहेत त्या पक्षाचे मित्र आमचे चरणनाथ त्रिभुवन, त्यांचं ते पक्षाच्या त्या महिला आहेत, तर त्या चरणाचा या घटनेशी काही संबंध नाही. आणि हा संबंध त्यांचा नसेल तर माझी त्यांना एक विनंती आहे मोठा भाऊ म्हणून, की त्यांनी त्या महिलेची हकालपट्टी करावी. महिलेची एकदा हकालपट्टी झाली का सगळ्या समाजाला कळेल, तालुक्याला कळेल, श्रीरामपूर आणि राहाता तालुका कळेल का चरणदास त्याच्यामध्ये काही संबंध नाही. आणि ही त्रिभुवन कुटुंब अतिशय चळवळीतलं कुटुंब आहे, महेंद्र त्रिभुवनचा वारसा आहे. कारण महेंद्र त्रिभुवन हे अतिशय जिल्ह्यामध्ये नावाजलं गाव आहे. त्यांच्या खालोखाल सुभाषदादा काम करतात, चरणदादा पण चळवळीचं काम करतात. परंतु ह्या ज्या महिला आहे यांना चळवळीचा कुठला वारसा नसल्यामुळे चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि समाजाची बदनामी होत आहे. म्हणून आम्ही आज मीटिंग घेतली आणि त्या महिलांना पदमुक्त करावं अशी आम्ही चरणदादाकडे अपेक्षा करतो.
काय वाटतं एकंदरीत चळवळीत एवढ्या वर्षापासून तुम्ही आणि अनेक लोक कामं करतायत, खरंच या कोणताही पक्ष असो किंवा चळवळीतील कार्यकर्त्यांना एखाद्याच्या घरात घुसायची परवानगी आहे का? आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने खंडणी मागण्याचा प्रकार होतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे असं आमच्या मला असं वाटतं का पहिला प्रकार असं नसा का एखाद्याच्या घरी जाऊन एकतर त्यांचे जे पहिले पारंपरिक व्यवसाय ते बंद आहेत आता, आणि म्हणून त्यांनी संध्याकाळच्या टायमाला ते मावा एकत्र करतात मावा आणि सकाळी ते टपरी विकतात 200 रुपये 100 रुपयाला. आणि अशा पद्धतीमध्ये तर असं घटना घडत असेल त्याची निंदनीय प्रकार आहे, याचं कोणी समर्थन करू नये. आणि मला असं वाटतं की उद्या जर याचं काही मार्ग निघाला नाही तर पोलिसांनी 100% गुन्हा दाखल करून टाकावा. आम्ही 100% त्या कुटुंबाच्या बाजूने आहे, आम्ही त्या मुस्लिम कुटुंबाच्या बाजूने आहे. आणि आमचं मी पुन्हा तुम्हाला सांगतो का जे पक्ष आमचे नेते आहेत त्या पक्ष अध्यक्ष आमचे मित्र चरण त्रिभुवन ते 100% कारवाई करतील आणि ते काहीतरी मार्ग निघेल. त्या घटनेदरम्यान आपण ज्या चरण त्रिभुवनांचं नाव घेतलं ते देखील तिथे उपस्थित होते, त्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाही ते काय महिला जाऊन त्या महिलांनी जाऊन स्पॉटला वाद घातला, त्यांनी त्या गुटखा मावायच्या त्या महिलांना काहीतरी वाद घातला, त्यांना भावना केली किंवा त्यांना काही मागितलं. परंतु त्या टायमाला ते चरण त्रिभुवन होते, चरण त्रिभुवन नंतर पाठी मागून गेले आणि त्यांनी गेल्यानंतर मला ते फोन झाले, मला फोन झाले त्यांना तुम्ही काढून दिलं आणि मग हा प्रकार घडला. म्हणून मला ते सांगायचं का याच्यामध्ये त्यांच्या पक्ष नेत्याचं जे नाव येते ते नाव जर त्यांना त्यांचं नाव जर त्यांना ते कलंक पुसून काढावं असेल तर त्यांनी त्या महिलांची पक्षातून पदमुक्त करण्याची हकालपट्टी करावी. प्रकारामध्ये समाजाची बदनामी होते, संघटनेची बदनामी होते, संबंधित महिलांवरती किंवा त्या खंडणी टोळीवरती गुन्हा दाखल करण्याची आपण मागणी करणार आहात. तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आहेत. या ठिकाणी भीमशक्ती आहे, RPI आहे, या ठिकाणी BSP वंचित आहे, भीम आर्मी आहे, आंबेडकर गट आहे. आम्ही सगळ्या गटाच्या वतीने जे प्रकार घडलाय हा अतिशय निंदनीय आहे आणि आज समाजाला कलंक आहे. म्हणून आम्ही सर्वांनी मते त्या चुकीच्या घटना निषेध करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जो ममतापूरचा जो प्रकार झाला तो खरंच दुर्दैवी आहे. खरे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्त्याचे या खुर्च्यामुळे नाक बदनामी झालेली आहे. ज्यांना खंडणी मागायची होती ज्यांना खंडणी मागायची होती ते मागून गेले, पण जे सच्चे खरे कार्यकर्ते काम करत ते बदनाम झाले ना. अहो त्यात ते जो पत्रकार असेल तो काय म्हणतो का माझा डोक्याला टिळा होता म्हणून मला मारलं. ही साप मी तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो तर ही साप खोटी. त्यांचा कपड्याला निळा आणि गपचा निळा होता म्हणून ते वाचले. म्हणून माझे आज आम्ही ही मिटिंग कशी लावली होती का ही खऱ्या भीमसैनिकाची मिटिंग होती आणि या मिटिंगला सगळ्या भीमसैनिकांनी आज उपस्थित दिलं. फक्त माझी आपल्या चॅनलवर एकच मागणी का आमची मागण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे तो चळवळीकडं तो नाक आम्हाला बदनाम करू नका. ज्याला जे केलं असेल त्याला शासन होणारच आहे. आणि जर आता भाऊनी सांगितलेलं आहे का जर त्यांना त्या महिलेला काढलं नसेल तर आम्ही लोणी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः चळवळीमध्ये सर्व लोक त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. काल परवाची ममदापूर तालुका राहता ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही प्रथम सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. ती घटना जी घडलेली ती अतिशय चुकीची आहे. जे कोणी त्या महिला होत्या त्या महिलांचा आम्ही आज मीटिंग घेऊन त्यांचा निषेध केलेला आहे आणि संबंधित ज्या संघटनेत ते काम करतात त्या संघटनेच्या प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही उद्या मीटिंग घेऊन त्यांना त्या पक्षातून काढून टाका. तर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. तर संबंधित संघटनेचे पदाधिकारी त्यांचं आश्वासन आहे उद्या कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व पक्षीय जण मिळून लोणी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित ज्या महिला असतील त्यांच्याशी जे संबंधित ते निळे गमछे घालून ज्यांच्यामुळे समाज बदनाम हो राहिला आहे, निळा गमछा घालायचा, टिळा लावायचा, खंडणी मागायचा जो प्रकार आहे त्या प्रकारच्या विरोधात आम्ही लोणी पोलीस स्टेशनला सर्व पक्षीय सर्व गटातील आंबेडकरी जनतेचे प्रमुख जाऊन गुन्हा दाखल करणार आहे असं आजच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे. त्या महिलांवरती केवळ पक्षातून काढायचं कारवाई होणार की आपण सर्व त्यांच्या गुन्हा देखील दाखल करणार? नाही, जर कारवाई जर नाही झाली तर गुन्हा दाखल करणार आहे आम्ही 100% त्यांच्या. तर सर्वांनी भूमिका मांडलेलीच आहे. तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांचा पक्षही करीन, डिपार्टमेंटही करीन आणि संघटना आमचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्या संघटना आलेले आहेत त्यांच्यावर ती कारवाई होणारच आहे. जे होईल ते योग्य ताकी आज इथं सर्व जमा होऊन त्यांचा निश्चित केलेला आहे. अशी परत निळ्या झेंड्याचा निळ्या पट्ट्याचा कुठला अपमान होऊ नये का की आम्ही हा कधी सहन करणार नाही. मी सांगू इच्छिते की खरोखर महिला असून सुद्धा महिला ज्या काही
चांगल्या कामं करण्यापेक्षा जर त्या खंडणी करून पैसा कमवण्याचा जो शॉर्टकट मार्ग त्यांनी जो अवलंबायला आहे, तर मी एक महिला आघाडीच्या वतीने मी या घटनेचा ममदापूरच्या या ठिकाणी घडलेल्या जी ब्लॅकमेलिंग, जी खंडणी, ही जी घटना घडली आहे ते पण एका महिलांकडून घडली आहे, तर महिलांच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करते. काय मागणी करणार आहात एकंदरीत या महिलांच्या संदर्भात अशा घटना रोखण्यासाठी? अशा जर शॉर्टकट पद्धतीने जर काही महिला जातीला जर कलंक वागून जर खंडण्या गोळा करत असेल तर यांचा मी खरोखर जाहीर निषेध करते. पण माझी मागणी अशी आहे की अशा खंडणीखोर महिलांवर कोणत्याही माध्यमातून असो, पक्षाच्या माध्यमातून असो, पत्रकारितेच्या माध्यमातून असो, किंवा पोलिसांचा धाक दाखवून किंवा खंडण्या गोळा करणाऱ्या ज्या काही महिला असो, कोणतेही गट्स असो, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. संघटना आणि विविध पक्षाच्या माध्यमातून आज जे आम्ही या ठिकाणी बैठक मांडलेली आहे, यांचा जो तो मोहरके आहे, म्हणजे त्या महिलांचा जो कोण जिल्हाध्यक्ष आहे, चरण त्रिभुवन असो किंवा कोणी असो, त्यांनी त्या महिलावर प्रथम पक्षांतर्गत कारवाई करायची आहे, त्यांना त्या संघटनेतून पदमुक्त करायचे, त्यांची हाकलपट्टी करायची आहे. जर नसल करत तर आम्ही या ठिकाणी जमलेले या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीचे जे पदनेते आहेत हे सर्व एकत्र येऊन लोणी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर वैयक्तिक खंडणीखोर म्हणून गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.